ठाणे जिल्ह्यामध्ये पडघ्याजवळच्या बोरिवलीमध्ये ईडी आणि एटीएसने छापे घातलेले आहेत। काल रात्रभर ईडी आणि एटीएस कडून तब्बल 40 ठिकाणी छापे मारण्यात आलेत। दहशतवादी कृत्यांसाठी अर्थपुरवठ्याच्या संशयावरून ही कारवाई झाली आहे। पडघ्याजवळच्या बोरिवली गावामध्ये रात्रभर अनेक घरांवर छापे घालण्यात आले आहेत। तर पडघ्याजवळील असलेल्या बोरिवली गावामध्ये ईडी आणि एटीएसने पुन्हा छापेमारी केलेली आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर गावाजवळील असलेले जे दोन्ही गेट आहेत त्या गेटजवळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं पाहिलं या ठिकाणी तर साकीम नाचन यांचा 28 जून रोजी मृत्यू झालेला होता कारागृहामध्ये आणि त्यानंतर त्यांची दफनविधी देखील याच गावामध्ये पार पडलेली होती। आणि विशेषतः आपण पाहिलं तर त्यानंतर एटीएसची ही पहिली कारवाई या ठिकाणी म्हणावी लागेल आणि त्यासोबतच ईडीने देखील या ठिकाणी संयुक्त कारवाई केलेली आहे। माहितीच्या आधारे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दहशतवादी कृत्यांशी संबंधित असलेले जे आर्थिक व्यवहार आहेत ते कुठे ना कुठे ईडीच्या लक्षात आलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी ही कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपण जर पाहिलं तर अनेक घरांमध्ये ही छापेमारी सुरू आहे। एटीएस आणि ईडीच्या जवळपास 4 ते 5 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत या गावामध्ये। आणि एकंदरीत आपण पाहिलं तर पडघा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तरी साकीम नाचन यांच्या मृत्यूनंतर कुठे ना कुठे हा जो गाव जो आहे तो कुठे ना कुठे चर्चेचा जो विषय या ठिकाणी ठरत होता। साकीम नाचन त्याच्या मृत्यूनंतर आता कुठे ना कुठे शांत होणार, परंतु आपण जर पाहिलं तर दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार हे समोर आलेला आहे आणि त्यामुळे ही छापेमारी या ठिकाणी ईडी आणि तसेच एटीएसची कारवाई या ठिकाणी संयुक्त केली जात आहे। आपण जर पाहिलं तर गावामध्ये ही कारवाई सुरू आहे, अनेक घरांमध्ये ही कारवाई सुरू आहे, अनेक घरांमध्ये तपासणी केली जात आहे। आर्थिक व्यवहार कोणते कोणते केले गेलेले आहेत ते तपासण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर पोलीस या ठिकाणी आहेत, गावाच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी पोलिसांनी अशा पद्धतीनं बंदोबस्त लावून ठेवण्यात पोलिसांकडून बंदोबस्त लावून ठेवण्यात आलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर सुरुवातीला सर्वांना चेक केलं जात होतं या ठिकाणी, त्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि हा जो गाव आहे बोरिवली गाव जो आहे या गावामध्ये अशा अनेक कारवाई झालेल्या आहेत। एटीएस आणि एएनआयच्या कारवाया असतील, तसेच या ठिकाणी अटक सत्र देखील करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर दहशतवादी संघटनेशी जे दहशतवादी कृत्य संबंधित असलेले जे विचाराची लोक असतील या ठिकाणी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.